तुम्ही कधी लक्ष दिलंय का? जेव्हा आपण सीएनजी पंपावर गाडी घेऊन जातो तेव्हा पंपावरील कर्मचारी गाडीतल्यानं सगळ्यांना खाली उतरायला सांगतात. इंजिन बंद करा, मोबाईल वापरू नका, लाईट बंद करा अशी वारंवार सूचना करतात. पण असा प्रश्न पडतो, इतकी काळजी का घेतली जाते? सीएनजी खरंच इतका धोकादायक आहे का? आज आपण यामागचं खरं कारण जाणून घेणार आहोत. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सीएनजी वाहनांचा वापर वाढत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे आणि पर्यावरणालाही तुलनेने हानी कमी पोहोचवतो. म्हणून अनेक लोक सीएनजी वाहनांकडे वळत आहेत. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे, सीएनजी हा साधा गॅस नाहीये. तो अत्यंत जास्त दबावाने सिलेंडरमध्ये भरला जातो. साधारणपणे सीएनजी सिलेंडरमध्ये 200 ते 250 बार इतक्या प्रचंड दाबाने गॅस भरलेला असतो. आता विचार करा, जर सिलेंडरमध्ये अगदी छोटीशी भेग असली किंवा पाईपमध्ये गळती झाली तर हा गॅस अतिशय वेगाने बाहेर पडू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे सीएनजी हवेपेक्षा हलका असतो. तो पटकन पसरतो. पण जर गाडी बंद असेल आणि आत गॅस साचला तर काही सेकंदात गाडीच गॅस चेंबर सारखी बनू शकते. अशा वेळी अगदी छोटासा स्पार्क म्हणजे ठिणगी सुद्धा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. ही ठिणगी कुठून येऊ शकते? चालू इंजिन मधून, हेडलाईट मधून, मोबाईल चार्जर मधून किंवा मोबाईल फोन मधूनही. म्हणूनच सीएनजी भरताना इंजिन बंद ठेवणे अत्यावश्यक असतं. आणि फक्त इंजिनच नाही, गाडीतील सर्व इलेक्ट्रिक उपकरणं बंद ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. काही लोकांना वाटतं 2 मिनिटाचं काम आहे, गाडीत बसलो तर काय होणार? पण सुरक्षा नियम हे अपघात टाळण्यासाठीच असतात. जर अचानक गाडीत काही बिघाड झाली तर गाडीत बसलेल्या लोकांना धोका होऊ शकतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट, सीएनजी सिलेंडरची तपासणी. सीएनजी सिलेंडर दर 3 वर्षांनी हायड्रो टेस्टिंग करणं बंधनकारक आहे. कारण जुनं झालेलं, गंजलेलं किंवा कमकुवत सिलेंडर हा मोठा धोका ठरू शकतो. जर सिलेंडर योग्य स्थितीत नसेल तर उच्च दाब सहन करताना स्फोटाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच नेहमी अधिकृत केंद्रावरच तपासणी करून घ्या. आजकाल अनेक ठिकाणी वैध प्रमाणपत्र नसल्यास सीएनजी भरायला नकार दिला जातो. आता गॅस लिकेज आहे हे कसं ओळखायचं? जर गाडीमध्ये किंवा गाडी भोवती कुजलेल्या अंड्यासारखा वास आला तर लगेच सावध व्हा. हा गॅस गळतीचा संकेत असू शकतो. अशा वेळी ताबडतोब मुख्य गॅस बंद करा. गाडी मोकळ्या जागेत उभी करा आणि कोणत्याही परिस्थितीत गाडी पेटी किंवा लायटर वापरू नका. गळती असताना पेट्रोल मोडवर गाडी चालवणं सुद्धा मोठा धोका ठरू शकतो. कारण स्पार्क प्लग मधील ठिणगी पुरेशी असते. म्हणून लक्षात ठेवा, सीएनजी स्वस्त आहे पण त्यासोबत सुरक्षा नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही सीएनजी वाहन वापरत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण ही माहिती प्रत्येक चालकापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.